हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. हा. मी मुंबईवरून मी अनुभव शेअर करू शकते का आता? हो हो, करा ना ताई. थोडक्यात 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 हो थोडक्यात. हो, करा करा. हा. हो हो. मी बरेच दिवसापासून बोलते, शेअर करायचा अनुभव. अच्छा. हा मी हा हा. मुंबईतूनच बोलते. बरं. पण हा. मी पहिले ना तुम्हाला तुमचे खूप खूप आभार मानते. कारण तुमच्यामुळे ना मॅडम एवढं म्हणजे जे गावी पण राहणार आहे, आता मी ते राहते, मला सवय नाही जास्त बोलायची, म्हणजे पण हा असं सांगायची. हा पण हा. गावी पण एवढ्या बायका एवढे म्हणजे अनुभव शेअर करतात ना, मला एवढं विशेष वाटतं ना त्यांचं. म्हणजे आपण मुंबईत राहून सुद्धा हे बोलू शकत नाही, एवढं डेअरिंग करू नाही शकत एवढं. त्यांना तुमचा आधार वाटतो ना खूप. हो हो, म्हणून खरंय. माझे मिस्टर आहेत ना मॅडम, मी अनुभव सांगते. माझे मिस्टर आहेत ना, हा म्हणजे असं ड्रिंक वगैरे करायचे, मधून मधून करतात. हा. तर ते असं गैरव्यागळे यायचे नाही लवकर, म्हणजे 2-2, 3-3 दिवस असं यायचे नाही. अच्छा. हा हा हा. आणि मग आता काय झालं, गेल्याच आठवड्यामध्ये ना, तर हम्म. मी असं रात्रीचा अवस्था म्हणजे माळ जपत होते. हा. तर जपता जपता मी म्हणजे मला खूप रडायला आलं एकदम, म्हणजे असं आपल्याला आधार वाटतो ना हो स्वामींचा. हो हो, बरोबर असं आहे. झालं तर मी म्हटलं, स्वामी मी एक पहिली माळ जपेपर्यंत मला निदान फोन तरी येऊ द्या, हा त्या हा. इकडे इकडे आहेत म्हणून. तर बरोबर, मी काळजी पहिली असते ना माळ हो. जपून झाली आणि लगेच मला फोन आला. अरे वा. त्यांनीच केला. तर हा हा. अजून म्हणजे हे झालं, म्हणजे असं आता हे मला खूप विशेष, म्हणजे काही त्याचं काही एवढं विशेष वाटत नाही असं. पण हा. आपल्याला अनुभव आलेत ना स्वामींचे, तर ते खूप म्हणजे हे वाटतं, आता बारीक नाही बारीक नाही, अनुभव म्हणजे सांगायला मी पण. बोलली आणि लगेच झालं, म्हणजे स्वामींनी आपलं ऐकलं. आणि ऐकलं, ज्याचं असं त्याला होतं ना. कळतं त्याची किंमत. खरंय. त्याची किंमत त्याला कळते. आणि आपण बरोबर. म्हणतो पैसा द्यायला पाहिजे असं काही नाही ना स्वामींनी. आपण राहतो, आज खातो वगैरे, हे ते आपल्याला निदान ठेवले हे सुखी व्यवस्थित, ते पण बरोबर. खूप असतं ना, का म्हणजे ते पण अनुभव आहेत ना आपल्यासाठी हो खूप. हो. जे सेवा करतात त्यांना त्याच्यासाठी. खरंय खरंय. हो. आणि म्हणजे असं ते प्रॉब्लेम असं समजा पैशाचे समजा कोणाला असेल, ते असं काही लगेच होत नाही ना सगळं. नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीला बारीक म्हणजे पी हळद आणि हो गोरी असं होत नाही ताई. असं होत नाही ना, हा, म्हणजे ते वेळ पण तर म्हणजे लागतो. हो. त्याचे आपल्या पाठीशी उभे आहेत, हे खूप असतं ना हा. सगळ्यात महत्वाचं. अगदी. म्हणजे आपल्या मुलांचं, आपल्या असं म्हणजे. आणि म्हणजे 2 वेळा ना तसंच झालं एका आठवड्यात माझं सेम. हा. तसंच ते दुसऱ्या वेळी पण झालं. पण मला तेव्हा ना, म्हणजे मलाच माझं लाज वाटायला लागली, की आता कसं म्हणू स्वामींना. स्वामी म्हणतील सारखंच म्हणजे हे करते. खरं सांगते ताई मी तुम्हाला, म्हणजे ना, म्हणजे हा. मला आपण कसं म्हणतो, कोणाला सांगायची सुद्धा आपल्याला लाज वाटते. आता तुमच्याकडे मला बोलायला काय वाटत नाही. तुम्ही एकदम माझ्या बहिणीसारखे आहेत एकदम, म्हणजे बोलायला, हा, आणि सांगायला. स्वामी सेवेतल्या लोकांशी आपण बिनधास्त हां, बोलू शकतो. बिनधास्त बोलते मी. मी हा. कोणाला सांगितलं नाही, आईला नाही, बहिणींना नाही, म्हणजे नातेवाईकांना कोणाला सांगत नाही. माझ्या मुलीला सुद्धा नाही सांगत. मी बरोबर आज आहे. आज तुमच्याशी जे बोलते ना मन मोकळं मी, हा तसं मी हा. नाही बोलत कोणाबरोबर, म्हणजे असं हे स्वामींचं. खरंय, कारण ही कसं स्वामींच्या सेवेतल्याची किंमत तर स्वामी हां, सेवेकरांनाच कळते ती. कळते. आणि असं छोटं-छोटं मागत राहिलं तरी, आता समजा कोणाला सांगितलं तर काय म्हणणार आहे, सारखं काही ना काही मागत असत. तर मी काय बोलले नाही. पण हा हा. माझ्या मनात येऊन गेलं. अच्छा. खरं हा सांगते, माझ्या मनात आलं, का असं-असं झालं तर किती बरं होईल, मला आला फोन किंवा तर मला कळलं तर. हा हा. तेवढ्यात 5 मिनिटात मुलीचा माझ्या फोन आला. मुलीने सांगितलं, पप्पांचा फोन लागला मला अरे झोपले वा. माझ्या बरोबर. आणि किती. माझा नातू आहे पुण्याला, तर त्याचं एकदा काय झालं, लिफ्टमध्ये 6 महिन्यापूर्वी लिफ्टमध्ये हात अडकला. मॅडम असं होऊच शकत नव्हतं त्याच्या हाताला काही होणार नाही. म्हणजे हो, इतका लिफ्ट हात म्हणजे असा किती लिफ्टमध्ये, डेंजर. आणि 2-2.5 वर्षाचा होता तेव्हा. बाई गो. आणि हा माझे मिस्टर आणि मुलगा लिफ्टमध्ये होतो आणि मी जिन्याने जात होते वर. हा 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 हा. जिन्याने जाता जाताना त्याचा हात असा अडकला ना, तर हा. काहीच करू शकत नव्हता. अय्या. म्हणजे आणि तो मोठमोठ्याने ओरडत होता, मला जिन्यात ऐकायला येत होतं. बापरे. माझ्या एका मिनिटात माझ्या लक्षात आलं की याचा हात अडकलेला आहे. मी हा फक्त मोठ्याने स्वामींना म्हटलं, स्वामी बघा, मला जसा हात आहे ना बाळाचा, तसा हात पाहिजे, मला काही माहित नाही. हा 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 मी हा. जिन्याने, मग ती लोक खाली गेली ना, म्हणजे मला वाटलं आता हे खाली ओरडत गेला तो. माझ्या बरोबर. मुलाने ना, थोडीशी फट होती त्यातून एक बोट गेलं त्याचं ना, त्याने अय्या. जोर लावून ते हे केलं, असं बाजूला बापरे. केला दरवाजा. ओ. म्हणजे तो बापरे. दरवाजा मॅडम, तुम्हाला सांगते ना, म्हणजे खरं सांगते, तो होऊ शकत नव्हता. हो. म्हणजे ही पूर्ण स्वामी कृपा होती. खरंच तो खरंच. दरवाजातून हात निघाला. आणि एक तर म्हणजे आपल्याला मुलीचा मुलगा, म्हणजे किती टेन्शन असतं ना. खरंय मग खरंय. तो हात निघाला, मग त्याला खाली नेलं. बापरे. म्हणजे असे म्हणजे मॅडम इतके अनुभव आहेत ना, तुम्हाला पर एक पूर्ण असं पुस्तक भरेल इतके अनुभव आहेत माझे. बापरे. मिनिटा मिनिटाला अनुभव येतात. आणि मला म्हणजे
हं. मला फक्त अनुभव शेअर करायचा होता. नाही, नाही. तुमच्याशी एकदा बोलायचं होतं नाही, आणि खूप छान. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. मला खूप बरं वाटलं मी म्हणजे शेअर करते हां ताई. हो, हो. चालेल, चालेल. श्री थँक स्वामी समर्थ तुमचे ताई. खूप खूप आभार हां ताई. तुम्हाला माहित नाही तुम्ही खूप इतकं मोठं काम करता ना, की तुमचे रोज पाया पडलं ना तरी चालेल नाही म्हणजे हो ताई. स्वामींबरोबर नाही, खरं नाही, सांगते नाही, नाही, तुम्हाला नाही, माहित नाही. नाही. माझ्यासारख्या त्यांना तुमचं महत्व आमच्यासारख्या बायकांना कळतं. हो, जे स्वामी सेवक आहेत खरं त्यांना सांगते कळतं. तुम्ही हो. काय करता ना तुम्ही खूप मोठं काम करता. नाही ते स्वामी करून घेतात. मी कोणीच नाही ताई. हे आणि आता सगळं मी नवीन जरा म्हणजे बिझनेस चालू करते जरा. हां. अच्छा, अच्छा. तर हां, हां. आता नाही मी शेअर करते ताई. हां, चालेल, चालेल. ओके. श्री स्वामी थँक यू. समर्थ. हां, श्री स्वामी समर्थ.